आज आपण इथे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. तुम्हा सर्वांना माहित आहे, ग्रामीण क्षेत्राचा विकास का झालेला नाही किंवा शहरी भागाचा विकास का झालेला आहे, ग्रामीण भागाचा विकास का बरं झालेला नाही आणि शहरी भागाचा विकास का बरं झालेला आहे, याचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास आपल्याला विचारमंथन करण्यासाठी आज आपण एकत्रित आलेलो आहोत. माझा विषय आहे ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी, आणि या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आज आपण आपल्या समोर इथे बोलत आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की भारत देशामध्ये 70 ते 80% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. जवळपास 70 ते 80% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात आणि या ग्रामीण भागाचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो. या ग्रामीण भागाचा मुख्य व्यवसाय शेती असतो आणि या शेती व्यवसायाला अनुसरून दुग्ध व्यवसाय, शेतीपालन, शेळीपालन आणि इतर जे काही छोटे मोठे व्यवसाय असतात. पण हा सगळा व्यवसाय केल्याच्या नंतरही सुद्धा आपल्या ग्रामीण भागाचा विकास होत नाही. याच्या मागचं नेमकं कारण काय असेल? आपल्या सर्वांनाच माहित आहे की ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा उपलब्ध नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवळजवळ 80 वर्ष झालेले आहेत. 80 वर्ष झाल्याच्या नंतरही आपला ग्रामीण भाग विकसित झालेला नाही. याचं नेमकं कारण काय असेल? तुम्हा सर्वांना माहित आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गावाची भंगता येईल अवदशा, गावाची भंगता येईल अवदशा. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 100 वर्षाच्या अगोदर आपल्याला सांगून दिलेलं होतं. तरीही आजही आपल्याला त्या विषयावर विचारमंथन करण्याची गरज आहे. तुम्हाला माहित असेल, या जगाचं परीक्षण करत असताना, या देशाचं परीक्षण करत असताना आपल्याला आपण सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा एक मुद्दा लक्षात घेतो की गाव कसं असेल. जर गाव आपल्याला ओसाड वाटत असेल, जर त्या गावाचा विकास झालेला नसेल, तर आपल्याला असं वाटतं की या राज्याचा, या देशाचा, या जगाचा विकास झालेला नाही, आपल्याला असं वाटतं. जर हेच गाव आपल्याला समृद्ध झालेलं असेल, धनाने समृद्ध झालेलं असेल, संपत्तीने समृद्ध झालेलं असेल, शिक्षणाच्या सुविधेने समृद्ध झालेलं असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून समृद्ध झालेलं असेल, इतर सोयी सुविधेने समृद्ध झालेला असेल, तर आपल्याला असं वाटतं की हा तालुका, हा जिल्हा, हा देश, हे राज्य आणि हे जग विकसित झालेलं आहे. असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पहिल्यांदा आपल्याला सांगून दिलेलं आहे. परंतु आजही आजच्या काळामध्ये या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आपल्याला गरज लागत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की ग्रामीण खेड्यांकडे चला, जास्तीत जास्त लोकसंख्या ही खेड्यामध्ये आहे. खेड्यांचा विकास तर आपल्या देशाचा विकास. आणि म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपला संदेश दिला होता की खेड्यांकडे चला. त्यांच्या प्रत्येक विचारसरणीमध्ये, त्यांच्या प्रत्येक कार्यशैलीमध्ये प्रत्यक्षात आपण पाहत होतो की ग्रामीण म्हणजे खेड्यांचा विकास. ग्राम या शब्दाशी त्याची प्रत्येक विचारसरणी जोडलेली होती, त्याची प्रत्येक संकल्पना जोडल्या गेलेली होती. आणि हे सगळं आपल्याला पाहत असताना तरीही आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था कशी दुरुस्त करता येईल याच्यावर आपण विचारमंथन करण्याची गरज भासत आहे. याच्या मागचं नेमकं कारण काय की 80 वर्ष झाल्याच्या नंतरही ग्रामीण व्यवस्था ही मागे पडलेली आहे. शहरी भागाचा विकास झालेला आहे, ग्रामीण भागाचा विकास झालेला नाही. याचं नेमकं कारण काय हे आपल्याला शोधायचं आहे. आणि या मुक्त संवाद विचारसरणीच्या कार्यक्रमातून आपल्याला इथे काय कारणे आहेत त्याच्याकडे शोधायची आहे. आता ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे काय? ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणता येईल? तर ग्रामीण भागामध्ये जो व्यवसाय असतो त्याचं उपजीविकेचं साधन काय असेल, उत्पादन कसं असेल, जीवन जगण्याची पद्धती कशी असेल, त्यामध्ये आर्थिक सुधारणा कशी घडवून आणली जात असेल, त्याचा संपूर्ण अभ्यास म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था. हे जर ग्रामीण अर्थव्यवस्था आपल्याला समजून घ्यायची असेल तर ही ग्रामीण अर्थव्यवस्था समजून घेत असताना या ग्रामीण भागातील लोकांचा विकास कसा करता येईल हे अतिशय महत्वाचं आहे. आता ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, सगळ्यात महत्वाचा आर्थिक विकास करण्यासाठी आपल्याला उद्योग क्षेत्र अतिशय महत्वाचे असतात. आपल्याला रोजगार खूप महत्वाचा वाटतो. आपल्याला आपण जो व्यवसाय करत असेल तो व्यवसाय खूप महत्वाचा वाटतो. जर हा व्यवसाय जर आपल्याला आर्थिक बाबतीमध्ये समृद्धता घडवून देत असेल तर आपला आर्थिक विकास होऊ शकतो, अन्यथा आर्थिक विकास होऊ शकत नाही. आपण नेहमीप्रमाणे बिझनेसमॅन लोक पाहतो, व्यावसायिक लोक बघतो आपण.
त्याच्यानंतर सर्व्हिसवाले लोक बघतात, ते नोकरी करतात, त्यांचा 10 वर्षामध्ये त्यांचा विकास होत असतो. परंतु ग्रामीण भागामध्ये पिढ्यानपिढ्या त्या एका शेतीच्या व्यवसायावर अवलंबून असल्याच्या नंतरही, प्रामाणिकपणे शेती केल्याच्या नंतरही सुद्धा ते मागे राहतात. ते केवळ आर्थिक बाबतीमध्ये मागे राहत नाही, तर आर्थिक बाबतीत बरोबरच शैक्षणिक बाबतीत सुद्धा मागे राहतात. त्यांचा इतर जो काही विकास होतो तो सुद्धा त्याचा विकास होत नाही. याची या मागची सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे आर्थिक विकास. ज्या व्यक्तीचा आर्थिक विकास झालेला असेल तो व्यक्ती किंवा तो समाज किंवा ते गाव किंवा ते शहर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये विकास करतात, अन्यथा ते विकास करू शकत नाही. आता ह्या ग्रामीण अर्थव्यवस्था मागे राहण्यामागचं कारण काय? या गावाचा किंवा खेड्याचा विकास का बरं झालेला नाही, याचं मागचं नेमकं पहिलं कारण म्हणजे हे संपूर्ण गाव शेतीवर अवलंबून असतं. आणि आजच्या काळामध्ये शेती हा व्यवसाय तोट्यात आलेला आहे. तो शेतकरी तोट्यात येण्यामागचं कारण या सरकारची ध्येय धोरणे सुद्धा आणि या व्यवसायामध्ये असलेली उदासीनता, या दोन गोष्टीमुळे या शेतीचा विकास झालेला नाही. आता शेती ही संपूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. कधी निसर्ग त्याला साथ देतो तर कधी त्याला निसर्ग साथ देत नाही. 2 वर्षाचा जर आपण विचार केला तर 1 वर्ष त्याला साथ देतं आणि 1 वर्ष त्याला साथ देत नाही. जर 1 वर्ष त्याला साथ दिली असेल तर त्याला काही थोडंफार त्याला बेनिफिट मिळतं, आणि ज्या वर्षी त्याला साथ मिळत नाही त्याला 0 प्रॉफिट मिळतं. तुम्हाला माहित असेल, निसर्गाच्या बाबतीमध्ये जी शेती असतं ती शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याच्या नंतर सुद्धा ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळाचे तुम्ही 2 नावे ऐकलेले असतील. ओला दुष्काळ म्हणजे ज्या वेळेस जास्तीत जास्त पाणी पडतं आणि आपले पिके नापीक होऊन जातात, पिकत नाही, तो म्हणजे ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ म्हणजे असा दुष्काळ ज्या ठिकाणी कधी पाणीच पडत नाही आणि 0 पीक मिळतं, तो म्हणजे कोरडा दुष्काळ. अशी दोन्ही व्यवस्था असल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचं प्रॉफिट मिळत नाही. आणि हा संपूर्ण शेतकरी व्यवस्था, ग्रामीण भागातील सर्व लोक त्या शेतीवर अवलंबून असतं आणि त्यांना अर्थकारण म्हणजे पैसा मिळत नाही, आणि पैसा न मिळाल्यामुळे ते आपल्या ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करू शकत नाही. नंबर 2 असं आहे की एखाद्या वर्षी शेतीला मस्त भाव मिळतो किंवा शेती चांगली पिकतात, पण त्याला हमी भाव मिळत नाही. आता हमी भाव मिळत नाही म्हणजे काय नेमकं? आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी आपल्याला 15,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000 काही पगार मिळतो. आपली हमी झाली ती, आपल्याला जो पगार मिळतो ती आपली हमी झाली. एखाद्या इंजिनियरला पॅकेज मिळतं 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख, हे त्याचं हमी झालंय. पण शेतकऱ्याला असा हमी भाव कधीच मिळत नाही. शेतकऱ्याला हमी पॅकेज कधी मिळतच नाही. शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याला हमी पॅकेज मिळत नाही. मग त्याचा भाव कोण ठरवतो? तर ते सरकार ठरवतो. आणि सरकारने हमी भाव ठरवून दिल्याच्या नंतरही सुद्धा 1,000 रुपयांनी, 2,000 रुपयांनी, 3,000 रुपयांनी त्याला मायनस मध्ये ते भाव विकत घेत असतात, त्यांचा माल विकत घेत असतो. शेतकरी हा पहिले निसर्गावर अवलंबून असतो हे सगळ्यांना माहितच आहे. तरी पण ज्या व्यक्तीकडे त्याचा हमीभाव दिलेला आहे तो सुद्धा व्यक्ती त्याला 2,000 रुपयाने मायनस मध्ये आणू शकतो. मग असं का? याचं कारण काय? आपल्याला हमी दिलेली नाही. हमी दिलेली आहे परंतु ती आपली शाश्वत दिलेली नाही, म्हणून आपला शेतकरी मागे असतो, म्हणून आपली ग्रामीण व्यवस्था मागे असतो. तुम्हाला एक शब्द माहित असेल, हमी भाव, त्याला इंग्रजीमध्ये MSP म्हणतात. MSP म्हणजे काय? तर मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस. आता किमान आधारभूत किंमत असं त्याला म्हटलं जात असतं. किमान आधारभूत किंमत म्हणजे जवळपास शेतकऱ्याच्या 23 उत्पादन असतात, 23 पिके असतात. त्या 23 पिकांपैकी आपला कापूस, सोयाबीन, ज्वार, गहू, तांदूळ, डाळ या सगळ्या गोष्टींसाठी हमीभाव ठरवलेला आहे. तुम्हाला माहित असेल कापसासाठी हमीभाव आहे 8,200 रुपये आणि सेकंड इयर भाव आहे 8,075 रुपये. कापसाला हमीभाव आहे. परंतु आजच्या काळात कापूस हा 7,000 आणि 6,500 रुपये भावाने विकत घेतला जात असतो. आता समजा 6,500 किंवा 7,000 रुपये भावाने जर कापूस विकला जात असेल तर एका शेतकऱ्याचा एका क्विंटलवर जवळपास 1,000 ते 1,500 रुपये भाव कमी मिळतो. एका क्विंटलचं नुकसान आहे 1,000 ते 1,500 रुपये. असा तर एखाद्या 10 एकरच्या शेतकऱ्याने जर 100 क्विंटल कापूस पिकवला असेल तर जवळजवळ त्या व्यक्तीचं कापसाच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 1 लाख रुपयाचं नुकसान होतं. आता समजा एखाद्या व्यक्तीचं 1 लाख रुपयाचं जर नुकसान होत असेल तर त्याचा आर्थिक विकास कसा होईल? त्याचा उत्पादन खर्च सारखाच असतो. उत्पादन खर्चामध्ये कुठल्याही प्रकारची कमीपणा नसतो, उत्पादन खर्च जास्तच असतो. परंतु जो हमीभाव असतो त्या हमीभावामध्ये सुद्धा अशी लूट होत असतं. आणि अशीच लूट ही शहरी भागाची होत नाही,
अशी लूट फक्त केवळ ग्रामीण भागामध्ये होत असते. आणि ग्रामीण भागामध्ये जर अशी जर एखाद्या प्रत्येक शेतकऱ्याची लूट जर 1 लाखांनी जर होत असेल तर तो शेतकरी त्याची आर्थिक व्यवस्था कशी दुरुस्त होईल? कुठल्याच प्रकारे त्याची आर्थिक व्यवस्था दुरुस्त होणार नाही. असा एक शेतकरी, जवळजवळ ग्रामीण भागामध्ये 75% लोक शेतकरी असतात, 25% लोक मजूर शेतमजूर असतात. जर या शेतकरी वर्गातील एका शेतकऱ्याची एका वर्षी 1 लाख रुपयाचं नुकसान होत असेल, 10 वर्षामध्ये 10 लाखाचं नुकसान होतं, 20 वर्षामध्ये 20 लाखाचं उत्पन्न होतं, 30 वर्षामध्ये 30 लाखाचं उत्पन्न होतं. तो कसा समोर जातील? आर्थिक क्षेत्रामध्ये तो प्रगती करू शकत नाही. आणि आर्थिक क्षेत्रामध्ये तो प्रगती करू शकला नसल्यामुळे तो आपल्या गावाचा विकास करू शकत नाही, आपल्या घराचा विकास करू शकत नाही, आपल्या कुटुंबाचा विकास करू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो संपूर्ण मागे राहतो. असंच प्रत्येक शेतकऱ्याशी संबंधित होत असल्यामुळे आपली ही ग्रामीण अर्थव्यवस्था मागे पडलेली असते. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक पिकामध्ये आपल्याला हमी भाव असणं महत्वाचं आहे. एमएसपी आपल्याला महत्वाचं आहे. आणि ही एमएसपी जर ठरवायची असेल तर कोण ठरवतो, कसा ठरवते, याची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण ग्रामीण भागातील सगळे विद्यार्थी आहोत, सॉरी टीचर्स आहोत. आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवतो. त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर आपण साधं विचारलं, तुला काय बनायचं आहे, तर इंजिनियर बनायचं आहे. तुला काय बनायचं आहे? मला डॉक्टर बनायचं आहे. मला काय बनायचं आहे? मला एखाद्या पोलीस स्टेशनचा ठाणेदार बनायचं आहे म्हणतात. ज्या शेतकऱ्याकडे 50-50 एकर शेती आहे, ज्या शेतकऱ्याकडे 40-40 एकर शेती आहे, तो मुलगा असा मला म्हणतो की मला शेतकरी बनायचं नाही, इंजिनियरच बनायचं आहे, डॉक्टरच बनायचं आहे. एखाद्या पुण्यामध्ये किंवा नागपूर, मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन 50,000ची नोकरी करायला स्वीकारतो, परंतु एक शेती म्हणून शेती स्वीकारत नाही. कारण पिढ्याने पिढ्या त्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये जी आर्थिक व्यवस्थेची दुर्दशा बघितलेली आहे, ती दुर्दशा त्याला आपल्या जीवनामध्ये बघायची नाही. म्हणून त्याला इंजिनियर व्हावंसं वाटतं, म्हणून त्याला डॉक्टर व्हावंसं वाटतं, पण एक चांगला शेतकरी व्हावंसं वाटत नाही. जर यामध्ये जर आपल्याला सुधारणा घडवून आणायची असेल तर प्रत्यक्षात तुम्हाला एमएसपीचा जर भाव जर मिळवायचा असेल, C2 प्लस 50% नफा, C2 प्लस 50% नफा असं एमएसपीचे एक सूत्र आहे. आता 50% नफा म्हणजे नेमकं काय? तर A2 C2 या शब्दाचा अर्थ आहे एकूण खर्च. म्हणजे एखादं सोयाबीनचं पीक घ्यायचं असेल किंवा कापसाचं पीक घ्यायचं असेल तर या कापसाच्या पिकासाठी जो एका वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये किंवा 7 महिन्यामध्ये एका विशिष्ट पिरियडमध्ये जो एकूण खर्च असतो त्याला C2 म्हणतात. आणि हा C2 नेमका कशावर असतो? A2 प्लस C1, A2 प्लस CL. आता A2 म्हणजे काय? जे आपण पैशाने ज्या वस्तू विकत घेत असतो शेतीसाठी ते सगळे A2 मध्ये येतात. आता A2 म्हणजे नेमकं काय? बी बियाणे घेतो, पैसे देऊन घेत असतो. फर्टिलायझर खत घेतो, ते पैसे देऊन घेत असतो. नांगरणी करत होते, पैसे देऊन करत असतो. कीटकनाशके फवारणी करत असेल, पैसे देऊन करत असतो. हे सगळे A2 मध्ये येत असतात. आणि FL म्हणजे काय येतं? फॅमिली लेबर. आता जो कोणता शेतकरी असेल, जो शेतकऱ्याचं कुटुंब असेल, ते कुटुंब ज्या शेतीमध्ये काम करतं त्याचा कधी हिशोबच नसते आपल्याकडे. जे आपल्याकडे बैलबंडी असतं त्याचा कधी हिशोबच नसते आपल्याकडे. जे कोणते जनावर असते त्याचा आपल्याकडे हिशोबच नसतात, त्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये हिशोब लावत असतो. फॅमिली लेबर. त्याच्यानंतर आपण आपला पैसा लावत असतो, पैसा खर्च करतो, त्या खर्चावर व्याज असतं, ते सुद्धा आपल्याला व्याज आपण कधीही लागू करत नाही. आपण जे आपली जी जमीन असेल 10 एकर शेती असेल, त्या 10 एकर शेतीची आपण दुसऱ्याला दिली भाड्याने तर 1.5 लाख रुपये मागता येतं, त्याचा किराया येतो, रेंट येतो, तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये लागत नाही. तर हा सगळा A2 प्लस FL प्लस किराया म्हणजे शेतीचा किराया आणि जो काही इतर जो खर्च असेल हा संपूर्ण खर्च कशामध्ये येतो? C2 मध्ये येतो. आणि MSP इज इक्वल टू C2 प्लस 50% नफा आणि याच्यावर 50% नफा जर असेल, अशा पद्धतीने जर आपल्याला जर प्रत्येक शेतमालाला जर भाव जर मिळाला तर कदाचित आपल्याला या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा चांगला विकास होईल. आणि ज्या काही सुविधा असतील त्या सर्व सुविधा, मग त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो की आरोग्याच्या बाबतीमध्ये असो किंवा इतर काही सुविधा असतील, त्या सर्व सुविधा आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे शहराकडे जाणाऱ्यांची ओढ आहे ती सुद्धा ओढ कमी होईल, ग्रामीण भागामध्ये चांगलं वास्तव्य करतील आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होतील. म्हणून शेती या व्यवसायाला अतिशय महत्व दिला पाहिजे आणि ज्या शेतीमध्ये जो पीक आपण घेत असतो त्याला MSP आपल्याला लागू केली पाहिजे. तुम्हाला कदाचित माहित असतील, या 2 वर्ष अगोदर किसान अधिकार अभियान संघाचे अध्यक्ष राकेश टिकेत त्यांनी दिल्लीच्या बॉर्डरवर 13 महिने त्यांनी आंदोलन चालवलं होतं. 13 महिने कशासाठी?
या हमीभावासाठी आणि 3 काळ्या कायद्यासाठी. अशी जी माहिती आहे, ही माहिती आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला आपल्या शेतकऱ्यांशी संबंधित जी काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही महत्वाचं अर्थकारण आहे, ते त्यांना कळलं पाहिजे. यानंतर आहे उत्पादनाचा खर्च. तुम्हाला सर्वांना माहित आहे की शेती क्षेत्रामध्ये उत्पादनाचा खर्च जास्त येत असतो, खूप खर्च येत असतो, आणि त्यामध्ये त्यांना प्रॉफिट, निव्वळ प्रॉफिट कमी मिळत असतं. आणि हे जर प्रॉफिट खूप कमी मिळत असेल तर त्या खेड्यांचा आर्थिक विकास होणार कसा, त्या कुटुंबाचा विकास होणार कसा. यावर्षी ओला कोरडा दुष्काळ होता, आणि ओला कोरडा दुष्काळ असल्यामुळे शेतीमध्ये जे महत्वाची जे पिके होतात आपल्या विदर्भामधली, ती म्हणजे सोयाबीन आणि कापूस. सोयाबीन तर काही लोकांना 0 मध्ये मिळालं, 1.5 लाखाचा खर्च तो गेला. आपल्याकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना सुद्धा बी बियाणे खते आपण विकत घेत असतो, आणि 0 आपल्याला खर्च कधीच होत नाही. आपला खर्च वाजवीपेक्षा जास्त होत असतो. जवळजवळ 1.5 लाख 2 लाख रुपये खर्च झाल्याच्या नंतर काही लोकांनी सोयाबीन मध्ये रोटावेटर्स मारून घेतलेला आहे, कुठल्याच प्रकारचे 0 उत्पादन घेतलेलं आहे. आणि अशाही वेळेमध्ये त्यांना 1.5 लाख रुपयाचा तोटा झालेला आहे. 2-2 लाखाचे काही लोकांना तोटे झालेले असतील. काही लोकांकडे जास्त शेती असतील, काही लोकांकडे कमी शेती असेल, पण त्यांना प्रॉफिट मिळालं, उत्पन्न मिळालं 0 मिळालेलं आहे. मग अशा वेळेस आपल्या ग्रामीण भागाची व्यवस्था कशी दुरुस्त होईल, आर्थिक व्यवस्था कशी दुरुस्त होईल? दुरुस्त होणारच नाही. म्हणजे उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे आपल्याला ग्रामीण भाग मागे राहिलेला आहे. आणि आता आपल्याला नवीन योजना अशी राबवावी लागेल, किंवा नवीन कन्सेप्ट शिकवावं लागेल, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि चांगलं उत्पन्न कसं मिळवता येईल याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठं आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्था आपल्याला दुरुस्त होतील. त्यानंतर तुम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांचा एक महत्वाचा एक व्यवसाय असतो. कुठलाही व्यवसाय ते जोडधंदा म्हणून करू शकत नाही. एखादा शेतकरी असेल तर एखादा छोटासा व्यवसाय करू शकतो, पण त्यापैकी अतिशय महत्वाचे जे जोडधंदे महत्वाचे व्यवसाय त्यापैकी एक पशुपालन व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय, किंवा शेळी पालन व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय ही व्यवसाय आहे. शेतीला याची जर जोडधंदे आणि पूरक व्यवस्था जर आपण तयार करून दिली तर कदाचित या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होईल. प्रत्येक शेतकऱ्याचा विकास झाला तर या संपूर्ण गावाचा विकास होतो, अन्यथा गावाचा विकास होऊ शकत नाही. तरी पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सरकारचे धोरण चुकीचे ठरतात. आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही लोक असतात ते काही लोक चुकीचे असतात. ज्या गाईचं दूध आपण पॉकेटचं दूध आपण 60 रुपये लिटर प्रमाणे विकत घेत असतो, तेच प्युअर दूध आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये विकण्याचा प्रयत्न केला तर ते 35 रुपये 40 रुपये लिटर प्रमाण जातं. म्हणजे एका लिटरवर आपल्याला 20 रुपयाचं नुकसान होतं. असं जर 100 लिटर जर असेल तर किती रुपयाचं नुकसान होतं आपल्याला. कुणाकडे 10 लिटरचं दूध असेल, 10 लिटरच्या दुधामध्ये त्याचं 200 रुपयाचं नुकसान होऊन जातं. हे जे 200 रुपयाचं एका शेतकऱ्याचं नुकसान आहे, एखाद्या व्यवस्थेचं नुकसान आहे, हे नुकसान होता कामा नये. एखाद्या अज्ञानी शेतकरी असेल त्याला आपण नोकरी देऊ शकत नाही. एखादा शेतमजूर असेल त्याला आपण नोकरी देऊ शकत नाही. पण एखादा शेतकरी शेतमजूर असेल तर त्याला हमी भाव म्हणून त्या दुधाला आपण 60 रुपये लिटर प्रमाणे जरी भाव दिला समजा तर त्याची आर्थिक सुदृढता वाढते आणि आर्थिक व्यवस्था त्याचा आर्थिक विकास होऊ शकतो. अशा प्रकारच्या योजनेला जर आपण लाभ घेण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारच्या योजना आपण राबवल्या आणि हमीभाव देण्याचा प्रयत्न केला तर आपली आर्थिक व्यवस्था हे निश्चितच विकसित होणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये तुम्ही शेती हा व्यवसाय सांभाळत असताना तुम्हाला मजुरांचा खूप त्रास आहे. आजच्या या 4-5 वर्षाच्या काळामध्ये मजुरांचा खूप त्रास आहे. पहिले कमीत कमी कुठलाही मजूर 8 तास काम करत होतो, शेतीमध्ये प्रामाणिक मन लावून काम करत होतो आणि कमी पगारामध्ये कमी पैशामध्ये काम करत होतं. आजच्या काळातली अशी व्यवस्था आहे, पैसा जास्त आणि मजुरांचं काम कमी आणि वेळेमध्ये सुद्धा कमी. म्हणजे पहिले 8 तास आता 6 तास किंवा 4 तासच ते काम करतात आणि त्यापेक्षा मजुरी जास्त दिल्या जात असतात. यामुळे शेतकरी कंटाळलेला आहे. पण ज्या शेतकऱ्याचा हमी भावानुसार त्याला चांगलं उत्पादन मिळालं, उत्पन्न मिळालं तर त्या ग्रामीण भागामध्ये जे काही मजूर राहतात त्याच मजुरांना चांगला आपण रोज देऊ शकतो आणि चांगली कामे करू शकतो आणि शेतकऱ्यांचा पण विकास आणि त्या मजुरांचा आर्थिक विकास सुद्धा करू शकतो. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जे काही उत्पादन होत असेल त्या उत्पादनाला हमी भाव देणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर सिंचन सुविधेचा अभाव असतो. आपल्या ग्रामीण भागामध्ये जवळजवळ आपण बघितलेलं आहे की सिंचन सुविधेसाठी अतिशय महत्वाचा घटक म्हणजे ते म्हणजे विहीर असते. काही भागामध्ये कॅनल असतात, काही भागामध्ये नाले असतात, पण काही भागामध्ये काहीच नसतं, ओसाड जमिनी असतात. फक्त 4 महिन्यासाठी कुठल्या प्रकारचं पीक घेऊ शकतात, बाकीचं पीक ते घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला नेमकं काय करायचं असतं?
तर जर सिंचन सुविधा जर उपलब्ध करून दिल्या असतील, त्या सिंचन सुविधेमध्ये जर महत्वाचा जो घटक असेल, कुणाला विहीर असेल तर विहीर दिली असेल, कुणाला बोरवेल गरज असेल तर बोरवेल दिला जात असेल, कुणाला जर कमी पाणी असेल पण त्याला ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असेल, किंवा काहीकडे खूप मोठी जमीन पडलेली असेल तर तिथे शेततळ्याची सुविधा उपलब्ध करून दिली असेल, तर त्या भागातून सिंचन सुविधा उपलब्ध होऊन आपल्या संपूर्ण शेतकऱ्याचा विकास करू शकतो आणि त्याचा आर्थिक विकास करू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे एक म्हणजे रानटी जनावर. शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्यांना शेती करावा, दुसरा व्यवसाय करू शकत नाही. परंतु रानटी जनावरांचा खूप त्यांना त्रास असतो. आजच्या काळामध्ये जवळपास या 1 वर्षाच्या काळामध्ये गावोगावी एकच वाघ फिरत आहे, पट्टेदार वाघ फिरत असतात. कधी एका गावामध्ये, कधी दुसऱ्या गावामध्ये, कधी तिसऱ्या गावामध्ये मजूर यायला तयार नाही, शेतकरी शेतामध्ये जायला तयार नाही. एखादा शेतकऱ्याच्या जर बैलाचं नुकसान झालं तर ते नुकसानाची भरपाई होत नाही. या रानटी जनावरांचा खूप त्रास झालेला आहे. आणि या वेळेस एखाद्या शेतकऱ्याचा, एखाद्या लेखाचा बैल जर त्याला त्या वाघाच्या आक्रमणामध्ये सापडला तर त्याचं 1 लाख रुपयाचं सहजासहजी एका मिनिटामध्ये त्याचं नुकसान होतं. ही जी नुकसान भरपाई ही सरकार करून देत नाही. सरकारला फक्त त्यांना रानटी जनावरे त्यांना पोसण्याचा मस्त खुले अधिकार दिल्यासारखं ते वागतात. पण एखाद्या राजकीय नेत्याच्या घरामध्ये जर वाघ सोडला तर कदाचित तो व्यक्ती आपल्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो वाघाला घावेल करे, वाघाला मारणार. परंतु शेतकऱ्याचे हात बांधले गेलेले अजूनही, त्याला कुठल्याच प्राण्याला मारता येत नाही. साधा एखादा करंट जर बॅटरीचा करंट लावला, त्याच्यामध्ये एखादा जनावर दगावला गेलं असेल तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये. असे काही उदाहरण आमच्या गावामध्ये आहेत. म्हणजे त्या शेतकऱ्याचं किती नुकसान होऊ द्या, परंतु कुठल्याच रानटी जनावराला मारायचं नाही. मग याचा सुद्धा परिणाम आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असतात. आणि ह्या सर्व गोष्टीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जर परिणाम होत असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज सुद्धा आपल्याला आहे. यानंतर आपल्याकडे कृषी लोन असतं. सगळ्यांना कृषी लोन मिळत असतात. कृषी लोन मिळण्यासाठी आपल्याला जवळपास एकरी 30,000 रुपये, एकरी 40,000 रुपये लोन मिळत असतात. मग एकरी 30,000 40,000 रुपये जर आपल्याला लोन मिळत असेल तर कधी कधी आपल्याला या लोन नुसार आपण 1 वर्ष 2 वर्ष शेती करू शकतो. परंतु ते लोन भरण्याची व्यवस्था आपल्याकडे नसेल किंवा एखाद्या वर्षी पिकच झालं नसेल तर आपण ते लोन थकीत होऊन जातं. आणि एकदा का लोन थकीत झाल्याच्या नंतर बँक आपल्याला दुसऱ्यांदा कर्ज देत नाही. दुसऱ्यांदा बँकेने कर्ज दिलं नाही म्हणून आपल्याला शेती वाढवून ठेवता येत नाही. आणि शेती जर आपल्याला पिकवायची असेल, शेती कसायची असेल, शेती करायची असेल तर अशा वेळेस आपल्याला सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि जर जास्त व्याजदराचं कर्ज काढलं तर आपल्या शेतीमधून जे पीक होतं त्याही पेक्षा, जे काही उत्पन्न होतं त्याही पेक्षा व्याजाची रक्कम सहित मुद्दल जास्त होत असतं आणि त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे जातात. म्हणून याही आपल्या कृषी लोनकडे एखाद्या वर्ष एखाद्या शेतकरी कृषी लोन जर फेडला नसेल तर त्याची पुनर्गठनासारखी व्यवस्था सुद्धा करायला पाहिजे. पण ते काही काळानंतरच करतात. आज आपल्याला माहित आहे की जवळजवळ शेतकऱ्याचं 2-2 लाखापर्यंत कर्ज माफ करतात. कर्ज माफ करतात म्हणजे काही आपलं काही उपकार करत नाही, खूप काही उपकार करत नाही. सरकारने तसंही आपल्याला वर्षानुवर्ष लुटलेलं आहे. सरकारने आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याकडे 100 क्विंटल कापूस होत असेल तर त्या 100 क्विंटलवर तुम्हाला एका क्विंटल 1000 रुपयांनी आपल्याला लुटलं असेल तर जवळजवळ 100 क्विंटलवर 1 लाखाने 1 वर्षामध्ये आपल्याला लुटलेलं आहे. आणि 1 वर्षाने आपल्याला लुटलेलं असेल असं 10 वर्ष 20 वर्ष आपल्याला लुटलेलं आहे. तर 10 वर्ष 20 वर्ष जर लुटलं असेल तर 20 लाख रुपये आपल्या सरकारकडे आहे. 10 वर्ष जर लुटलं असेल 10 लाख त्या सरकारकडे आहे. आणि आपल्याला 2 लाख रुपये देत असेल तर ते काही आपल्याला उपकार करत नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे, विशिष्ट असा एक वेळ असतो की आपण जर कर देत असेल, टॅक्स देत असेल तर त्या टॅक्सवर आपल्याला काही रुपये आपण नेहमी देत असतो. आपला तो ज्या भारतामध्ये आपण राहत आहोत, या भारताचा आपण नागरिक आहोत म्हणून आपण देत असतो, काही हरकत नाही. पण तो सुद्धा किती टक्के टॅक्स द्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 28% टॅक्स आपल्या शेतीच्या प्रत्येक वस्तूवर आकारलेला होता. मग ते औषधी असो, बी बियाणे असो, रासायनिक खते असो, 28% म्हणजे 1 लाख रुपयाची जर आपण औषधे विकत घेतली असेल तर 28,000 रुपये आपण गव्हर्नमेंटला टॅक्स दिलेला आहे. त्यापैकी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण टॅक्स दिलेला आहे. असे तर त्यांनी आपल्याला 4-5 वर्ष लुटलं आणि आजच्या काळामध्ये आपण 18% त्याला टॅक्स देतो.
म्हणजे 1,18,000 रुपये आणि नमो शेतकऱ्याच्या माध्यमातून ते आपल्याला 12,000 रुपये. ते त्याच्यामध्ये काही शेतकरी येतात आणि काही शेतकरी येत नाही. उलट त्याच्यामध्ये सुद्धा आजच्या काळानुसार 6,000 रुपये त्या टॅक्सच्या माध्यमातून सरकारकडे आपलेच आहेत. म्हणजे 1,00,000 रुपये ते आणि 6,000 रुपये हे 1,06,000 रुपये सर्वसामान्य 10 एकरच्या शेतकऱ्याच्या आपल्या सरकारकडेच आहे. म्हणून शेतकऱ्यांनी ज्या काही सुविधा दिलेल्या असतील किंवा पीक कर्ज म्हणून आपल्याला त्याचे माफ केलेलं असेल तरी त्या सरकारने आपल्यावर काही उपकार केले नाही, आमचेच पैसे त्या सरकारकडे होते. त्यासाठी आपल्याला आपल्या प्रत्येक ग्रामीण भागातील सर्व स्त्री आणि पुरुषांना जे काही आपले विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना या अर्थकारणाविषयी माहित असलं पाहिजे. नाहीतर एखाद्या सरकारने जर कर्ज माफ केलं असेल तर खूप त्याची वाहवा करण्यात काही गरज नाही. आणि हे 2 लाखापर्यंत कर्ज आपल्याला माफ करून दिलं असेल तर कुणाच्या तरी नेतृत्वामध्ये त्याने 3-4 वर्ष लढा लढवला, 2 ते 3 वर्ष त्यांनी आंदोलन उभे केले, 1-2 दिवस त्यांनी आंदोलन उपोषण केली, 7-7 दिवस त्यांनी आंदोलन उपोषण केली, म्हणून तो आपल्याला कर्ज तरी माफ करून दिला. नाहीतर आपल्याला कर्ज माफ करून देत नव्हतं. ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था समजून घेण्यासाठी आपल्याला अर्थकारण आपल्या विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचलेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला बरेचसे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याकडे 40-40 एकर 50-50 एकर जमीन आहे, त्यांचा चांगला मोठा व्यवसाय आहे, लाखो रुपयाच्या बैलजोड्या त्यांच्याकडे आहेत, ट्रॅक्टर त्यांच्याकडे आहे, पण तो राहण्यासाठी चांगलं घर नाहीये. तुम्ही जर ग्रामीण व्यवस्था जर बघितली असतील खूप मोठी शेती आहे, त्या शेतीचा जर 1 एकरचा भाव जर बघितला 40-40 लाख रुपये एकर आहे, 35-35 लाख रुपये एकर जमीन आहे, 20-20 लाख रुपये एकर जमीन आहे. काही शेतकऱ्याची जमीन 1-1 करोडची जमीन आहे, परंतु जर घर जर म्हटलं तर 4 उंच घर तो एक व्यवस्थित बांधू शकत नाही. जर 1 एकर जमीन जर विकली तर त्याला पूर्ण सगळ्या सुविधा एका वर्षामध्ये त्याला लागू होत असतात. परंतु सरकारने त्याला एक हाऊसिंग लोन सारखी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही. तर समजा तर या शेतकऱ्याच्या जमिनीवर हाऊसिंग लोनची व्यवस्था करून दिली आणि ज्याप्रमाणे गव्हर्नमेंटचे अधिकारी किंवा गव्हर्नमेंटचा एखादा नोकर जसं आपला सॅलरी स्लिप दाखवून आपला लोन उचलत असतात, त्याच पद्धतीने आपला 7/12 दाखवून जर हाऊसिंग लोन जर मिळत असेल, या ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याचं घर हे कर्मचाऱ्याच्या घरदारापेक्षा सुटसुटीत आणि मोठं राहील. आणि जो शहरी भागामध्ये जो व्यक्ती राहत असतो, जो नागरिक राहत असतो, त्याच नागरिकांच्या बरोबर ग्रामीण भागातला व्यक्ती सुद्धा सन्मानानं जीवन जगेल. तर यासाठी हाऊसिंग लोन सुद्धा खूप मोठी व्यवस्था सरकारने करून द्यायला पाहिजे. कारण मोठमोठाले अर्थशास्त्रज्ञ या देशामध्ये होऊन गेले, जगामध्ये मोठमोठाले अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, परंतु ग्रामीण भागाचा विकास करत असताना त्यांनी सुद्धा भाषणं ठोकलेली आहे, त्यांनी नवीन नवीन योजना राबवल्या गेलेल्या आहेत, परंतु नेमकं काय करायचं आणि जेव्हा त्याची अंमलबजावणी येत असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पळवाटा निघतात. म्हणून हाऊसिंग लोन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आयात धोरण आणि निर्यात धोरण खूप चुकीचं असतात, खूप चुकीचं असतात. काँग्रेसच्या काळामध्ये 30 अवस्था होती, बीजेपीच्या काळामध्ये 30 अवस्था होती आणि येणाऱ्या भविष्यातला कुठला सरकार येत असं येईल तरी 30 अवस्था राहील असं मला वाटतं. असं कारण असं शेतकऱ्याकडे एखाद्या वर्षी खूप मोठं उत्पादन होतं, मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन होत असतं. म्हणजे तुरीच्या बाबतीमध्ये असो, सोयाबीनच्या बाबतीमध्ये असो, कपाशीच्या बाबतीमध्ये असो किंवा इतर कुठल्या बाबतीमध्ये असो, ज्या वर्षी जास्त पीक होतं त्यावेळेस काय होतं, जे पिकाचे सगळे भाव पाळले जात असतात. आता पाळले का बरं जात असतात? आपण आपल्या देशातला माल परदेशामध्ये जर आपण विकला, जास्त बाजारात आपण जास्त विकला म्हणजे निर्यात केली, अशा वेळेस ते निर्याती धोरण ते निर्यातीवर टॅक्स लावतात आणि निर्यातीवर टॅक्स वापरतात, टॅक्स लावतात, तेव्हा आपल्याला कुठल्याच प्रकारचा माल परदेशामध्ये देता येत नाही. एक साधं तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्या एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या घरी 5 म्हशी आहेत आणि त्याच्या घरी दही दुभतात, दही दूध आहे आणि दही दूध कमीत कमी त्याच्याकडे मुबलक प्रमाणात असेल, तो त्याच्या घरी खाईल काही प्रमाणात, त्याच्या वार्डमध्ये खाईल काही दिवस, तेच दही दूध तो त्याच्या गावामध्ये विकेल काही दिवस, परंतु गावच्या सरपंच म्हणजे सरकारने तर त्याच्यावर निर्बंध घालले की तुला हे दही शहरामध्ये विकता येत नाही. मग काय करेल तो? ते दही कमी भावामध्ये त्यांच्याच गावामध्ये विकेल. मग त्यांच्या गावामध्ये विकेल त्याला भाव जास्त मिळणार नाही आणि भाव जर मिळाला नाही तर त्याला दुग्ध व्यवस्था तोट्यामध्ये जाईल. हेच आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये होतं. जेव्हा कपाशीचं उत्पादन जास्त होतं, मार्केटला भरमसाठ गाड्या जात असतात, तेव्हाच निर्यातीवर धोरणे लागतात, निर्यातीवर बंधने लागतात आणि निर्यातीवर बंधने लागल्याच्या नंतर ते आपल्या सगळ्या शेतीमालाचे भाव वाढतात आणि परदेशामधून आपला कपास आपलं सोयाबीन आहे
हे जेव्हा निघते त्याच वेळेस परदेशामधून ते आयात करतात आणि आयात शुल्क करतात, निशुल्क करतात. असंही सरकारचे धोरण आहे आणि या धोरणामुळे सुद्धा शेतकरी मागे राहिलेला आहे. निवड एकच कारण म्हणजे शेतकरी मागे राहिलेला किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था मागे राहिलेली नाही, तर त्याला वेगवेगळ्या सरकारचे धोरण सुद्धा चुकीचे आहेत. त्याच्यानंतर सरकारच्या आर्थिक शोषणाबद्दल तुम्हाला माहितच आहे की जसं जीएसटी 28% जीएसटी, हे प्रत्येक वस्तू जर 28% जर जीएसटी होत असेल तर आपण 1 लाखावर आपण 28,000 रुपये देत असतो. असे काही मोठे मोठे शेती वर्गातील लोक असतील तर ते जास्त रुपये जीएसटीच्या माध्यमातून सरकारला देत असतात. मग हाच आपला खर्च जर वाचला असता तर आपल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला असता. त्याच्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये उद्योगांचा अभाव असतो. आता ही चना डाळ आहे, डाळ भट्टी आहे, छोटे छोटे व्यवसाय आहेत. अशा व्यवसायाला जर आपण महत्व दिलं तर कदाचित आपला आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर कुठलंही काम करायचं असेल शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तर सरकारची उदासीनता आहे आणि सरकारची उदासीनता असल्यामुळे आपल्याला आपला आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावं लागतं आणि मेहनत केल्याच्या नंतर सुद्धा आपला विकास होत नाही. त्याच्यानंतर जे सरकार जे जीएमचं बियाणं द्यायला पाहिजे ते बियाणे देऊ शकत नाही. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे नांदेडची पराठी होती, त्याच्यानंतर BT1, BT2, BT3 येऊन गेलेले आहेत. आता BT1, BT2 वापरायचा अधिकार प्रत्येक शेतकऱ्याला आहे, परंतु BT3, BT4, BT5, BT6 असा अजूनही वापरल्या जात नाही आणि सरकारने परमिशन दिलेलं नाही. आता जी ग्रामीण व्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थेचा कणा फक्त शेती आहे, त्या शेती व्यवसायाला दुरुस्त करण्यासाठी की त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी जीएमचे बियाणे आपल्याला आणणे अतिशय महत्वाचे आहे. आता जीएमचे जर बियाणे जर आणलं असेल आपण तर आपल्या प्रत्येक पिकामध्ये त्याची दुप्पटीने वाढ होतं आणि समजा दुप्पटीने वाढ झाली तर आपण आपला गाव सुद्धा आर्थिक बाबतीमध्ये सबलीकरण करू शकतो, समृद्ध करू शकतो. अशा धोरणाबाबतीमध्ये सरकार उदासीन असल्यामुळे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास झालेला नाही. त्यामुळे आपलं दरडोई जे उत्पन्न असतं ते दरडोई उत्पन्न आपलं कमी झालेलं आहे. आपल्याला आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट राबवावे लागेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट राबवल्याच्या नंतर काही आर्थिक नियोजन करून आपल्या ग्रामीण भागाचा विकास करता येईल. हे सगळं करण्यासाठी शेतकरी हा घटक अतिशय महत्वाचा आहे. आपण शेती शिवाय आपली अर्थव्यवस्था नाही. शेती जर असेल तर आपली अर्थव्यवस्था सुदृढ असेल, शेती जर नसेल तर आपली अर्थव्यवस्था सुदृढ नसेल. तुम्हाला एक साधा अर्थव्यवस्थेचा एक नियम आहे, मागणी व पुरवठा. समजा एखाद्या वस्तूची जास्त मागणी असेल तर त्या वस्तूची किंमत जास्त असेल आणि समजा एखाद्या वस्तूचा पुरवठा जास्त असेल तर त्या वस्तूची किंमत कमी असेल. असा मागणी पुरवठ्याचा नियम असतानाही सुद्धा आपलं सरकार ती व्यवस्थित ध्येय राबवत नाही. यानंतर आपल्याकडे तांत्रिक शेतीचा अभाव आहे. तांत्रिक शेतीचा अभाव, त्यामध्ये असणारे मार्गदर्शन आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला तरीही आपला आर्थिक विकास होऊ शकतो. हे सगळं आर्थिक विकास करण्यासाठी आपली ग्रामीण अर्थव्यवस्था समजून घ्यायला पाहिजे. आपल्या त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या प्रकारचे बदल करून आणायला पाहिजे हे सगळं आपल्याला समजून घेतल्याच्या नंतरच आपण ग्रामीण अर्थव्यवस्था विकास करू शकतो, अन्यथा विकास करू शकत नाही. म्हणून आपल्याला MSP सारखे महत्वाचे घटक समजायला पाहिजे. A2 + CL C2 हे सगळं आपल्याला समजायला पाहिजे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये जो मुख्य व्यवसाय आहे त्या व्यवसायाला इतरचे जो धंदे किंवा व्यवसाय आपण राबवायला पाहिजे, तेव्हाच आपला आर्थिक विकास होईल, अन्यथा आर्थिक विकास होणार नाही. मुक्त संवाद या कार्यक्रमाअंतर्गत रोडे सरांनी मला ते बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.